भयकथा स्मशानातील काळी पूजा. कोल्हापूर जवळच्या एका छोट्याशा गावात अमावास्येच्या रात्री कोणीही घराबाहेर पडत नसे. कारण गावाच्या बाहेर असलेल्या जुन्या स्मशानभूमीत रात्री विचित्र आवाज ऐकू येत असत. एकदा रोहन आणि त्याचे 3 मित्र पैज लावून मध्यरात्री त्या स्मशानात गेले. भूत वगैरे काही नसतं, रोहन हसत म्हणाला. रात्री 12 वाजता ते स्मशानात पोहोचले. थंड वारा, जळालेल्या लाकडाचा वास आणि पूर्ण शांतता. अचानक दूर एका चितेजवळ लाल प्रकाश दिसू लागला. तिकडे कोण आहे? मित्रांपैकी अमेय कुजबुजला. ते हळूहळू जवळ गेले आणि जे त्यांनी पाहिलं ते पाहून त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. एका काळ्या कपड्यातील म्हातारी स्त्री चितेभोवती बसली होती. तिच्यासमोर मानवी कवटी, काळी बाहुली आणि रक्ताने भरलेलं भांड होतं. ती विचित्र भाषेत मंत्र म्हणत होती. काळ्या शक्तींनो, परत या. अचानक आजूबाजूची हवा थंड झाली. चितेची राख हवेत उडू लागली. रोहनच्या मित्राने मोबाईलचा फ्लॅश चालू केला आणि त्या प्रकाशात त्या म्हातारीचा चेहरा दिसला. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि तोंडातून काळं रक्त वाहत होतं. ती अचानक थांबली. हळूहळू तिने मान वळवली आणि थेट रोहनकडे पाहिलं. तुम्ही पूजा पूर्ण होण्याआधी आलात, ती भयानक आवाजात म्हणाली. क्षणात स्मशानातून कुत्र्यांच्या ओरडण्याचा आवाज घुमला. रोहन आणि त्याचे मित्र पळायला लागले. पण अमेय अचानक थांबला. ती माझ्या मागे उभी आहे, तो थरथरत म्हणाला. रोहनने मागे पाहिलं. ती म्हातारी अमेयच्या अगदी मागे उभी होती. तिचे हात आता मानवी नव्हते. लांब काळे पंजे झाले होते. क्षणात तिने अमेयच्या गळ्यावर हात ठेवला. अमेय जोरात किंचाळला आणि पुढच्याच क्षणी त्याचे शरीर हवेत उचललं गेलं. त्याचे डोळे पूर्ण पांढरे झाले. बाकी तिघे जीव वाचवून गावात पळून आले. दुसऱ्या दिवशी गावकरी स्मशानात गेले. तिथे अमेय कुठेच नव्हता. फक्त राखेत एक काळी बाहुली पडली होती आणि तिच्या चेहऱ्यावर अमेयचाच चेहरा दिसत होता.